श्री स्वामी समर्थ. धन समृद्धी वाढवण्यासाठी तिजोरीत ठेवाव्यात ह्या गोष्टी. पैसे, धन हे पैशाला पाहून वाढतात. त्यासाठी तिजोरीत पैसे दिसेल असा आरसा लावावा. आरसा हा दक्षिण दिशेला तोंड करून असू नये. वास्तूप्रमाणे धनाचे देवता कुबेरांचा वास उत्तर दिशेत असतो. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेमध्ये पाहिजे. उत्तर दिशेला उघडणे लाभदायक असते. तिजोरी ही कोणत्या दिशेला असल्यास काय फरक पडतो ते पहा. ईशान्य कोपऱ्यात धनाचा नाश होतो. आग्नेय कोपऱ्यात अनावश्यक धन खर्च होतो. दक्षिणेकडे तोंड करून आजारपणावर धन खर्च होतो. नैऋत्य कोपऱ्यात हळूहळू धन वाढेल. पश्चिमेकडे तोंड करून धन टिकणार नाही. वायव्याकडे कोपऱ्यात भरमसाठ धन खर्च होतो. उत्तर दिशेत उत्तर तोंड करून सर्वात उत्तम लाभच लाभ होईल. यामुळे तिजोरी ही नैऋत्य दिशेत उत्तर दिशेला उघडणारी असावी. उत्तर दिशेत तिजोरी ठेवणे शक्य नसेल तर नैऋत्य किंवा पूर्व दिशेला तिजोरी ठेवू शकता. गल्ल्यात किंवा तिजोरीत पैसे व धनाची वाढ करण्यासाठी तिजोरीत कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात ते पाहू. श्री महालक्ष्मी यंत्र व श्री विष्णूंची प्रतिमा. जेथे श्री विष्णूंचा वास असेल तिथे श्री लक्ष्मी येणारच हे निश्चित. व श्री यंत्र ठेवावे. श्री कुबेर यंत्र, श्री कुबेर मूर्ती तिजोरीत उत्तर दिशेला तोंड करून ठेवावी व 2 गजराज हत्ती ठेवावे. मांजरीची ज्वार. ज्वार म्हणजे मांजरीला जेव्हा पिल्ल जन्म देते तेव्हा एक पदार्थ बाहेर पडतो त्याला ज्वार असे म्हणतात. हे ज्वार लक्ष्मीयुक्त व पैसा, धन, सोने महत्त्वाचे असते. ज्वार ही अत्यंत दुर्मिळ उपयुक्त आहे. तिजोरी, आरसा, चंदनाचं लहानसे खोड, सियार, सिंग, हातजोडी, इंद्रजाल, कस्तुरी, अत्तर, हिना नावाचे अत्तर हे सर्व श्री लक्ष्मीला प्रिय वस्तू तिजोरीत ठेवावे. या वस्तूमुळे तुमचे पैसे कोणाकडून येत नसल्यास निश्चित येतील व तुमच्या व्यापार आणि व्यवसायात व नोकरीमध्ये प्रगती होईल. तिजोरीत एक मोती व दक्षिणवर्ती शंख ठेवावे. हे श्री लक्ष्मीचे दोघेही बाहू आहेत. एखाद्या केस संबंधित कागदपत्र, पैसे किंवा दागिन्यासोबत ठेवू नये. यामुळे हानी होऊ शकते. तिजोरी कधीच रिकामी ठेवू नये. यामध्ये नेहमी काही ना काही पैसे ठेवले पाहिजे ज्यामुळे लक्ष्मी कायम राहील. देवघराच्या मूर्तीखाली कधीच तिजोरी, गल्ला किंवा पैसे ठेवू नये. अन्यथा तुमचे लक्ष नेहमी धनावर राहील आणि देवाच्या भक्तीमध्ये तुमचे मन लागणार नाही. हे खरं सत्य आहे. रोज घरात सकाळी श्री विष्णू सहस्रनाम व श्री सूक्त म्हणावे. सर्वात पॉवरफुल स्वतः अनुभव घेतला आहे. दर शुक्रवारी सकाळी, संध्याकाळी, रात्री केव्हाही एकदा श्री लक्ष्मी सहित
कुबेर म्हणजे तिजोरी पूजा करावी. पूजा चालू असताना गुगळाचा धूर करावा व श्रीलक्ष्मीला प्रिय असा नैवेद्य विलाची, लवंग, बासुंदी, तांबूल याचा नैवेद्य दाखवा व लक्ष्मी माताची आरती करावी व सकाळी स्नान नंतर पैसेला हात लावणे. निश्चित श्रीलक्ष्मी वास तुमच्या वास्तूमध्ये राहील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.